नमस्कार मित्र हो, मी गार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या जंगलाचं देणं या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. देवभात हा लेख सर्वप्रथम 1976 साली एप्रिल महिन्यामध्ये नवनीत या अंकामध्ये सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. सर लिहितात, निवाराह शुक कोटरार्भक मुख भ्रष्टस्तरुणामध अभिज्ञान शाकुंतलम. घरट्यामध्ये बसलेल्या पोपटाच्या पिलाच्या चोचीतून सांडलेला देवभात वृक्षाखाली पडला आहे. भंडारा जिल्ह्यात लहान मोठी 30,000 तळी आहेत. तलावांचा प्रदेश म्हणूनच हा जिल्हा सर्वांना परिचित आहे. नवेगाव, चोरगमारा, बोदलकसा व सिवनी हे जरी या भागातील प्रमुख तलाव असले तरी राजोली वनक्षेत्रातील घनदाट अरण्यातून आढळून येणारे छोटे मोठे तलाव व निळे काळे डोह निसर्गातील किमया आहे. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला इटिया डोह हा सागरासारखा विस्तीर्ण जलाशय आहे. त्याच्या पाणलोटावरच्या पर्वतावरील घनदाट अरण्याने त्या जलाशयाला अपूर्व शोभा लाभली आहे. या भागात चुटिया नावाचे पर्वताचे उंच शिखर आहे. तेथून पायथ्याकडे पाहिले की इटिया डोह व नवेगाव जलाशय आणि या जलाशयांच्या 5-6 किलोमीटर अंतरावरील अवर्णनीय हिरवी निळी वनश्री दिसते. या दोन जलाशयातील विस्तृत प्रदेश अरण्य, बांबूची जंगले, दलदल, झिलाणी व बोडींनी व्यापला आहे. जलचर पक्ष्यांचे निवासस्थान असलेला हा निर्जन व अतिप्रशांत असलेला झिलाणींचा प्रदेश वन्य बदकांच्या स्वराने एखाद्या गंधर्व नगरीसारखा वाटू लागतो. हंस व गंगाचील, अडई, वंडकी, जलरंक, रेडशँक, धनचुआ, स्टोन कल्यूव जलाशयाच्या सरणीतील देवभातातून आहारविहार करताना दिसतात. इथला परिसर पहाटेच्या वेळी सारस पक्ष्यांच्या आवाजाने निनादित अद्भुत रम्य वाटतो. धनचुवाच्या सुतवीत 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 अशा कातरवेळच्या आवाजाने तिथे नांदत असलेली गूढ रम्यता बोलू लागते. इथे कुठेही मनुष्यवस्ती नाही. पहाटेच्या वेळी देवभात गोळा करणाऱ्या गोंड स्त्रियांशिवाय इतर कोणीही या परिसरामध्ये दिसत नाही. एखादा धीट धीवर मोठ्या माशाच्या लोभाने जीवाची तमा न बाळगता आपली छोटी डोंगी झिलानीतून बांबूच्या काठीने वल्लवीत जलाशयाकडे जाताना दिसतो. इथल्या छोट्या चिमुकल्या बेटांवरच्या राईत चोरट्या शिकाऱ्यांच्या ससेमिरात त्रासलेली सांबरं आश्रयाला येतात. अफाट जलाशयातून संथ गतीने हारीने पोहत बेटाकडे जाणाऱ्या सांबराच्या समूहासारखे दृश्य निसर्गात क्वचितच पाहायला मिळते. शेकडो लक्षावधी एकरातून आपोआपच शतकानुशतके येणाऱ्या वाढणाऱ्या हजारो पक्ष्यांना अन्न निवारा देणाऱ्या या देवभाताच्या हिरवाईकडे पाहून मन अंतर्मुख होतं. तिथल्या देवभातावर तुटून पडलेल्या लक्षावधी लाल चोचींच्या पोपटांचा थवा उडू लागला की त्यांच्या पंखांच्या झेपावण्याने आकाशात ढग नसतानाही मेघगर्जना ऐकू येत असल्याचा भास होऊ लागतो. पारव्याच्या पंखांच्या वर्णासारख्या दिसणाऱ्या पर्वतमालांचा रंग, चास पक्ष्यांच्या पंखावरची आभाळाची निळाई व देवभाताची हिरवाई इथल्या झिलानीत डोकावत असली तरी त्या जलाशयाचा रंग वेगळाच आहे. कधी कधी सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळच्या दैदिप्यमान केशरी सोनेरी रंगाचे आकाश जेव्हा जलाशयामध्ये प्रतिबिंबित होते तेव्हा तेथील सौंदर्य अनुपम भासतं. अशा वेळी उतुम 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 असा काळ्या जांभळ्या केम कुकडीचा आवाज शांत वातावरणामध्ये एक अनामिक नादमाधुर्य ओतीत असतो. जलाशयातील किन्नरी एखादे अद्भुत रम्य तंतुवाद्य वाजवीत असल्याचा भास होतो. दिवसभर जलाशयात विहार करणाऱ्या अडई वंडकीचे थवे अशा वेळी एकामागून एक विविध आकाराच्या मालिका करून देवभातावर उडू लागतात. निळ्या जांभळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भुऱ्या काळ्या वर्णाच्या अडई वंडकीच्या थव्यांच्या श्यामल सावल्या मोठ्या नयन मनोहर वाटतात. त्यांच्या सामूहिक सिसिक 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 अशी शीळ कुठल्या तरी गूढ गर्भकारातून येत असावी असे वाटते. आकाशाच्या अंगणात
जसा तेजस्वी तारकांचा पुंज दिसतो त्याप्रमाणे जलाशयावर अडई वंडकीचे थवे शोभू लागतात. त्यांच्या अतृप्त स्वराने देहभान हरपले असता लांब माना काढून पंख झपझप हलवीत त्यांचे थवे दिव्यातील ज्योती हळूवार निवाव्यात ना तसे देवहातामध्ये दिसेनासे होतात. झिलानीत उभ्या असलेल्या वठलेल्या आंबा, मोह, बेहडा व सावरीच्या कोठरातून अडई वंडकींनी आपल्या पिलांना चोचीत धरून देवभातामध्ये आणून सोडले. त्याला आता बराच काळ लोटलेला असतो. आता ती आहार विहार करीत देवभाताच्या आश्रयाने मोठी होत असतात. सकाळचा सूर्याचा प्रकाश पडताच त्या जलाशयाच्या देवधानाने भरलेला सरणार विविध पक्ष्यांनी विलक्षण गजबजून जातो. तिथे कोतवाल आपल्या राखी पंखाने सूर घेत कृमी, कीटक व कोशांचा वेध घेऊ लागतात. पिवळे खंजन पक्षी लाटेप्रमाणे हेलकावत उडत असताना त्यांची पिवळी पोटे मोठी मजेदार दिसू लागतात. शेकडो लक्षावधी पाकोळ्या चपलतेने विहार करू लागतात. ढोकरी निस्तब्धपणे विखुरलेल्या असल्याचे प्रत्ययास येते. मध्येच एखादा मासा अवचितपणे गिळंकृत करताना त्यांची जी काही हालचाल जाणवेल तेवढेच, बाकी कुठेच काही नाही. अशा वेळी निळा खंड्या एखाद्या लव्हाळ्यावर बसलेला दृष्टीस पडतो. झिलानीतल्या सदा सावलीच्या लवचिक वेलीच्या जाळीत रात्री आश्रयाला आलेल्या हुडी मैना, पाईड मैनांचा थवा जागा होऊन विलक्षण किलबिल करीत इकडे तिकडे विहार करू लागण्याची वेळ हीच. कळत नकळत देवभातात उंच मान करून उभी असलेली जांभळी ढोकरी अर्थात पर्पल हेरॉन सापासारखी लांब मान करून माशाचा वेध घेताना आपल्या नजरेस पडते आणि तिच्या जागरूक सावधपणाचे आपल्याला खरोखरच कौतुक वाटू लागते. मेघाची गर्जना व्हावी ना तसा हा आवाज अवचितपणे कानावर पडताच आपले लक्ष दूरवर जाते. तिथल्या झिलानीतील देवभातातून चरत असलेले नुकतेच सायबेरियाहून आलेले असंख्य बाड्डे पाण्यातून पंख फडफडवीत उडताना आपल्याला दिसतात. बेटावरच्या मत्स्य गरुडाची जोडी त्यांच्यावर झडप घालण्याचा आटोकाट प्रयत्न करते, परंतु त्यांना एकही बाड्डा मिळत नाही. त्यांच्या या विलक्षण सजगतेने व चपळाईने ते विस्मित होऊन पाण्याच्या पातळीवरून विदभर उंचीवरून उडत उडत बेटावरील वडाच्या वृक्षावर आसनस्थ होतात. त्या पाठोपाठच क्र 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 क्रो असा त्यांचा अनुनय स्वर आपल्या कानी येतो. बेटावरच्या वृक्षावर त्या गरुडाच्या जोडीने बैलगाडीच्या चाकाच्या आकारा एवढं मोठं घरटं बांधलं आहे. तिकडे आपलं सहज लक्ष जातं. देवभाताने अवगुंठीत अशा उंच भागावर वावरणारी सारस पक्ष्यांची जोडी आपलं लक्ष वेधते. क्वचित कधी त्यांचा अनुनय नृत्य दृष्टीस पडण्याचं भाग्यही आपल्याला लाभतं. लाल शीर्ष, करडा रंग, विशाल पंखाच्या सारस मिथुनाचं देवभातातील ते अद्भुत नृत्य मनाला मुग्ध करतं. सारस पक्ष्यांचा हा विणीचा काळ. या पक्षाकडे पाहताना चतुर्दशीच्या चंद्राचं आल्हाददायक चांदणं त्या देवभातावर जलाशयावर अमृताचा वर्षाव करू लागतं. त्यांच्या वर्णनातीत लावण्याचं प्रतिबिंब पाण्यात तरंगू लागतं. एखादा दैदिप्यमान हंस पक्षी आकाशात तरंगावा तसं चंद्राच्या त्या नियत परिभ्रमणाकडे पाहून मनाला वाटायला लागतं. लख्ख चांदण्यात तो सारा जलाशय कुठल्या तरी अनामिक तेजाने उजळलेला असल्याचा आपल्याला राहून राहून भास व्हायला लागतो. ही त्याची सौहार्ददायक रूपे मनाला आनंद देत असली तरी काळ्याकुट्ट अंधारातील ग्रह नक्षत्रांच्या मंद तेजातील त्याचं स्वयंभू रूप अनाकलनीय व विस्मयजनक वाटतं. मंद थरथरणाऱ्या मेणबत्तीच्या प्रकाशात बसून मी रात्र रात्र त्या गूढ जलाशयाकडे पाहिलं आहे. सोनपाठी सुतार पक्षाच्या चंद्रमौळी कोटरातून मावळतीकडील मृगव्याधाचा तारकापुंज मंद प्रकाशताना पाहत असता तिथं देवभातात नांदत असलेल्या अंधारातील पाणकुत्र्याची चाहूल ऐकताना निशादेवीला नकळत हात जोडून तमसोमा ज्योतिर्गमय ही उपनिषदातील प्रार्थना करीत रात्रभर कुठल्या तरी अनामिक चकव्यातून उशककाली माझी सुटका झाली आहे. आणि पहाटेच्या वेळी देवभात गोळा करीत असलेल्या गोंड महिलांच्या चाहुलीने मी कुठल्या जगात आहे याची मला जाणीव करून दिली आहे.
देवधान गोळा करीत असणाऱ्या एका गोंड स्त्रीला मी एकदा विचारलं होतं की हे देवधान इतक्या काळोखात का बरं गोळा करीत आहेस? त्यावर तिने उत्तर दिलं होतं, देवाघरचं धान सूर्य उगवायच्या आतच जमा करावं लागतं. मित्रहो, हा छानसा सुंदरसा लेख सर इथे संपवतात. किती सुरेख वर्णन आहे ना या लेखामध्ये. हा विस्तीर्ण सुंदर असा जलाशय, त्यामध्ये वावरणारे हे पक्षी आणि देवधान गोळा करीत असणाऱ्या गोंड स्त्रिया, सगळी भट्टी एकत्रित जमली आहे या लेखामध्ये. हे नयनरम्य वर्णन ऐकत असताना नजरेसमोर देखावा उभा राहतो. हा लेख तुम्ही माझ्या शब्दात ऐकला असेल ना, तरी देखील मूळ पुस्तकातून मात्र नक्की वाचा. अतिशय सुंदरसे लेख जंगलाचं देणं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. जंगलाचं देणं सरांनी हुबेहूब आपल्या समोर उभं केलं आहे त्यांच्या लेखणीतून. शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती हे पुस्तकही उपलब्ध आहे. तुम्ही बुक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक सहज घरपोच मागवून घेऊ शकता. मी बुक स्टोअरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर आता मी थांबते. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण आता लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.